आजचा दुसरा दिवस. सकाळी लवकर साधारण 6:30 वाजता उठलो आणि तुम्ही पाहू शकता गणपतीपुळेची ही शांत सुंदर सकाळ. इथला निवांतपणा आणि निसर्गाचा आवाज मनाला खूपच आनंद देतो. फ्रेश होऊन आता आम्ही गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो. होमस्टेच्या समोरच गाडीसाठी व्यवस्थित पार्किंगची सोय आहे. चला आता मंदिराकडे निघालोय. सकाळी लवकर उठल्यामुळे खूप फ्रेश आणि प्रसन्न वाटतंय. मंदिराजवळ गाडी पार्क करून आता चालत पुढे मंदिराच्या दिशेने जात आहे. आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो आहोत. इथे खूप भाविक आले आहेत. काही जण दर्शन घेऊन समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवत आहेत. सकाळच्या वेळेला गणपतीपुळे खूप शांत आणि प्रसन्न वाटतं. खरंच एक वेगळाच अनुभव आहे. दर्शनासाठी सध्या जास्त गर्दी नाही. आतमध्ये टीव्ही स्क्रीनची व्यवस्था आहे, त्यामुळे तुम्ही तिथूनही गणपती बाप्पांचे दर्शन घेऊ शकता. तसेच काही ठिकाणी माहिती आणि सूचना देणारे फलकही आहेत, ते नक्की वाचा. मंदिराच्या गाभाऱ्यात कॅमेरा अलाउड नसल्यामुळे इथे कॅमेरा बंद करतो. दर्शन घेऊन आता दुसऱ्या बाजूने बाहेर आलो. मन खूप शांत आणि प्रसन्न झालंय. खूप लोक इथे निवांत बसून या शांततेचा अनुभव घेत आहेत, तर काही जण फोटो काढत आहेत. खरंच सकाळच्या वेळेला इथे बसण्याचा अनुभव खूप खास आहे. इथे मंदिराच्या वेळांविषयी माहिती दिलेली आहे. दर्शन वेळ सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे आणि आरतीची वेळ सकाळी 5 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 7 वाजता आणि रात्री 9:15 वाजता आहे. आणि प्रसादाची वेळ दुपारी 12:30 ते 2 आणि संध्याकाळी 7:15 ते 8:15 वाजेपर्यंत आहे. इथे राहण्यासाठी भक्त निवासाची देखील सोय आहे. त्याची माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून पाहू शकता आणि मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथून तुम्ही संपर्क करू शकता. दर्शन घेतल्यानंतर इथे एक खास प्रथा आहे. भक्त आपली इच्छा उंदीर मामाच्या कानात सांगतात. आता मंदिरातून बाहेर पडून आम्ही बीचकडे निघालो. इथे अनेक लहान दुकाने आहेत.
थोडा वेळ बीचवर रिलॅक्स केलं, थोडी मजा केली आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. परतीच्या प्रवासात रत्नागिरीला न जाता चाफे मार्गे थेट मुंबई गोवा हायवे पकडला. हातकंबा येथे CNG भरून परतीचा प्रवास सुरू केला, पण इथे थोडा ट्रॅफिक लागला, कारण पहाटे ट्रकचा अपघात झाला होता, त्यामुळे जाम लागला होता. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.